After age, sex, body weight, our next factors affecting drug dosage is additive effect. In case additive effect, when two or more drugs administered together is equivalent to sum of their individual pharmacological action, the phenomenon is called as additive effect. तर ॲडिटिव्ह इफेक्ट काय आहे तर व्हेन टू ऑर मोर ड्रग्ज ॲडमिनिस्टर्ड टुगेदर इज इक्विव्हॅलंट टू, जेव्हा दोन किंवा दोनापेक्षा जास्त ड्रग एकमेकांसोबत ॲडमिनिस्टर करू इज इक्विव्हॅलंट टू सम ऑफ देअर इंडिव्हिज्युअल, तर ते त्यांच्या इंडिव्हिज्युअल फार्माकोलॉजिकल ॲक्शनच्या सम ऑफ देअर इंडिव्हिज्युअल फार्माकोलॉजिकल ॲक्शन, तर ते त्याच्या इंडिव्हिज्युअल फार्माकोलॉजिकल ॲक्शनच्या इक्विव्हॅलंट असणार. दिस फिनॉमिनॉन इज कॉल्ड ॲज ॲडिटिव्ह इफेक्ट. व्हेन टू ऑर मोर ड्रग्ज ॲडमिनिस्टर्ड टुगेदर इज इक्विव्हॅलंट टू सम ऑफ देअर इंडिव्हिज्युअल फार्माकोलॉजिकल ॲक्शन, द फिनॉमिनॉन इज कॉल्ड ॲज ॲडिटिव्ह इफेक्ट. फॉर एक्झाम्पल, इफेड्रिन अँड अमायनोफायलिन इन द ट्रीटमेंट ऑफ ब्रोंकायल अस्थमा. एक्झाम्पल काय आहे तर इफेड्रिन अँड अमायनोफायलिन कशामध्ये तर ट्रीटमेंट ऑफ ब्रोंकायल अस्थमा. देन सिनर्जिझम. व्हॉट इज मीन बाय सिनर्जिझम? When desired therapeutic result needed is difficult to achieve with single drug at that time, two or more drugs are used in the combination form for increasing their action. This phenomenon is called synergism. Synergism काय असतं तर when desired therapeutic result needed, आपल्याला जेव्हा डिझायर्ड थेराप्युटिक रिझल्ट हवा असतो किंवा डिझायर्ड थेराप्युटिक रिझल्टची गरज असते, इज डिफिकल्ट टू अचीव विथ सिंगल ड्रग, ते सिंगल ड्रगमध्ये अचीव करण्यासाठी डिफिकल्ट असतं. ॲट दॅट टाईम, त्यावेळेस टू ऑर मोर ड्रग्ज आर यूज्ड इन द कॉम्बिनेशन, दोन किंवा दोनापेक्षा जास्त ड्रग आर यूज्ड इन कॉम्बिनेशन. त्यावेळेस जेव्हा आपल्याला एखादी थेराप्युटिक रिझल्ट गरजेचा असतो आणि तो एका सिंगल ड्रगमध्ये अचीव करणे जर डिफिकल्ट असेल, ॲट दॅट टाईम त्यावेळेस काय टू ऑर मोर ड्रग्ज आर यूज्ड, दोन किंवा दोनापेक्षा जास्त ड्रग्ज यूज करतात. कशासाठी? यूज इन द कॉम्बिनेशन फॉर्म. कशासाठी तर कॉम्बिनेशन फॉर्ममध्ये. फॉर व्हॉट? फॉर इन्क्रीजिंग देअर ॲक्शन. कशासाठी तर त्यांची ॲक्शन, त्यांची फार्माकोलॉजिकल ॲक्शन वाढवण्यासाठी. दिस फिनॉमिनॉन त्याला काय म्हणतात तर दिस फिनॉमिनॉन इज कॉल्ड सिनर्जिझम. एक्झाम्पल इन्क्लूड प्रोकेन and adrenaline combination increase the duration of action of procaine. For example, procaine and adrenaline combination increase in duration of action of procaine. काय काय बघितलं आपण? एज, सेक्स, बॉडी वेट, ॲडिटिव्ह इफेक्ट. ॲडिटिव्ह इफेक्ट म्हणजे काय तर दोन किंवा दोनापेक्षा जास्त ड्रग जेव्हा एकमेकांसोबत घेणार तर ते इक्विव्हॅलंट असणार. कशाशी तर सम ऑफ देअर इंडिव्हिज्युअल, त्यांच्या इंडिव्हिज्युअल फार्माकोलॉजिकल ॲक्शनसोबत. त्याला काय म्हणतात तर दिस फिनॉमिनॉन इज कॉल्ड ॲज ॲडिटिव्ह इफेक्ट. फॉर एक्झाम्पल, त्यामध्ये काय काय एक्झाम्पल आहेत तर इफेड्रिन अँड अमायनोफायलिन इन द ट्रीटमेंट ऑफ व्हॉट? इन द ट्रीटमेंट ऑफ ब्रोंकायल अस्थमा. देन सिनर्जिझम. व्हॉट इज मीन बाय सिनर्जिझम? द डिझायर्ड थेराप्युटिक रिझल्ट, जेव्हा आपल्याला थेराप्युटिक रिझल्ट हवा असतो आणि तो अचीव करणे डिफिकल्ट असते. कशामध्ये तर कशासोबत? विथ सिंगल ड्रग ॲट द टाईम
2 or more drugs are used, त्यावेळेस 2 किंवा 2पेक्षा जास्त ड्रग यूज करतात. यूज्ड इन कॉम्बिनेशन फॉर्म कशासाठी? फॉर इन्क्रीजिंग देअर ॲक्शन, त्यांची ॲक्शन इन्क्रीज करण्यासाठी. त्याला काय म्हणतात? धिस फिनॉमिनॉन इज कॉल्ड सिनर्जिझम. फॉर एक्झाम्पल प्रोकेन अँड ॲड्रेनलिन कॉम्बिनेशन increase in duration of action of procaine. Now next is our factors influencing dose is route of administration. IV doses of drug are usually smaller than the oral doses. IV means intravenous doses of drug are usually smaller than oral doses because intravenous route this might enhance the chances of drug toxicity. What? Because might, कोणता रूट? इंट्रावेनस रूट might enhance the chances of drug toxicity. काय करतात? कशासाठी? enhance chances of drug toxicity. The effectiveness of drug formulation is generally controlled by the route of administration. The effectiveness of drug formulation is generally controlled by the route of administration. Next one is accumulation. Next one is accumulation. In accumulation, some drug produces the toxic effect if it is repeatedly administered for long time. काही जे ड्रग असतात जे सारखे सारखे घेतल्याने काय प्रोड्यूस करतात तर टॉक्झिक इफेक्ट. काय प्रोड्यूस करतात? टॉक्झिक इफेक्ट. इफ इट इज रिपीटेडली ॲडमिनिस्टर फॉर लॉंग टाईम, जर ते आपण रिपीटेडली ॲडमिनिस्टर फॉर लाँग टाईम, ते कधी टॉक्झिक इफेक्ट प्रोड्यूस करतात तर ते आपण रिपीटेडली त्याचं ॲडमिनिस्ट्रेशन केलं तर. किती वेळासाठी? फॉर लाँग टाईम, खूप वेळासाठी. फॉर एक्झाम्पल डिजिटॅलिस इमिटिन हेवी मेटल्स बिकॉज धिस ड्रग्स एक्सक्रिटेड स्लोली. काय एक्झाम्पल आहे तर डिजिटॅलिस, इमेटिन, heavy metals because this drug excreted slowly. This occurs due to accumulative effect of the drug. काही जे ड्रग असतात तर ते काय प्रोड्यूस करतात? टॉक्झिक इफेक्ट. तो टॉक्झिक इफेक्ट का प्रोड्यूस करतात? जर आपण एकाच प्रकारचा ड्रग जर जास्त वेळासाठी लॉंग टाईमसाठी ॲडमिनिस्टर्ड केला तर. फॉर एक्झाम्पल मग ते काय प्रोड्यूस करतात तर अक्युमुलेटिव्ह इफेक्ट of the drug. काय बघितलं आपण? फॅक्टर इन्फ्लुएन्सिंग डोसमध्ये एज, सेक्स, बॉडी वेट, रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, त्यानंतर ॲडिटिव्ह इफेक्ट, सिनर्जिझम, अँटागोनिझम अँड नाऊ एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स. In environmental factors, the personality and behavior of a physician may influence the effect of drug, especially the drugs which are intended for use in a psychosomatic disorders. The personality and behavior of whom physician may influence the effect of drug, especially the drugs which are intended for use in psychosomatic disorder.
The females are more emotional than male and require less dose of certain drugs. Insert dosage forms called placebos, which resemble the actual medicament in the physical properties, are known to produce therapeutic benefit in disease like angina pectoris and bronchial asthma. And what? Bronchial asthma. काय काय येतं एन्व्हायरमेंटल फॅक्टर्समध्ये? द फिमेल्स आर मोर इमोशनल दॅन मेल अँड रिक्वायर्ड लेस डोस ऑफ सर्टन ड्रग्ज. Insert dosage form called placebos, which resemble the actual medicament in the physical properties, are known to produce therapeutic benefit in disease like angina pectoris and bronchial asthma. Then time of administration. Then another one factor is time of administration. The presence of food in the stomach delay the absorption of drug and rapidly absorbed from the empty stomach. But it does not mean that much effective when taken during or after meal. Iron, arsenic and cod liver oil should be given after meal and antacid drug taken before meal. Metabolic disturbance. अजून एक कोणता फॅक्टर आहे तर मेटाबॉलिक डिस्टर्बन्स. त्यामध्ये काय येतं? चेंजेस इन वॉटर इलेक्ट्रोलाइट बॅलन्स अँड ॲसिड बेस बॅलन्स. चेंजेस इन वॉटर इलेक्ट्रोलाइट बॅलन्स अँड ॲसिड बेस बॅलन्स. Body temperature and other physiological factor may modify the effect of drug. Example, salicylates reduce body temperature only in case an individual has rise in body temperature. They have no antipyretic effect if the body temperature is normal. काय होतं मेटाबॉलिक डिस्टर्बन्समध्ये तर चेंजेस इन बॉडी इलेक्ट्रोलाइट बॅलन्स, चेंजेस इन वॉटर इलेक्ट्रोलाइट बॅलन्समध्ये चेंज होतं अँड ॲसिड बेस बॅलन्स. अजून कशात तर ॲसिड बेस बॅलन्स, बॉडी टेम्परेचर अँड अदर फिजिओलॉजिकल फॅक्टरमध्ये मे मॉडिफाय दी इफेक्ट ऑफ काय करतात may modify the effect of drug. Next one is calculation of doses. Calculation of doses consists dose proportionate to age, dose proportionate to body weight, and third one is doses proportionate to surface area. काय काय येतं त्यामध्ये? कॅल्क्युलेशन ऑफ डोसेस ऑफ पोसोलॉजी. फर्स्ट वन इज डोसेस प्रपोर्शनेट टू एज, त्यानंतर डोसेस प्रपोर्शनेट टू बॉडी वेट, त्यानंतर डोसेस प्रपोर्शनेट टू सरफेस एरिया. आणि मग यंग्स रूलमध्ये काय काय येतं तर डोसेस प्रपोर्शनेट टू एजमध्ये फर्स्ट आहे यंग्स फॉर्म्युला अँड सेकंड वन इज डिलिंग्स फॉर्म्युला. In case of Young's formula, dose for the child is equal to age of child or age in years divided by age in years plus 12. Age in years plus 12 into adult dose. What? Into adult dose. After that, dose proportionate to surface area. What? Dose proportionate to surface area. In this method, dose is calculated according to surface area. Dose proportionate to surface area मध्ये काय आहे तर कशी मेथड आहे ती? त्यामध्ये अकॉर्डिंगली सरफेस एरिया कॅल्क्युलेट केला जातो. इट्स द मोर सॅटिस्फॅक्टरी अँड ॲप्रोप्रिएट मेथड दॅन बेस्ड ऑन एज मेथड.
then based on age method, percentage of adult dose is equal to surface area of child divided by surface area of adult into 100. Percentage of adult dose is equal to surface area of child divided by surface area of adult into 100. Then Katzel formula, what it shows? Surface area of patient in m square divided by 1.73 m square into adult dose. कोणता फॉर्म्युला बघितला आपण तर यंग्स फॉर्म्युला. त्यामध्ये काय आहे तर डोस फॉर चाइल्ड इज इक्वल टू एज इन इयर डिवाइडेड बाय एज इन इयर प्लस 12 इंटू अडल्ट डोस. अँड डिलिंग्स फॉर्म्युलामध्ये काय आहे तर डोसेस ऑफ चाइल्ड इज इक्वल टू एज इन इयर डिवाइडेड बाय 20 इंटू अडल्ट डोस. त्यानंतर डोसेस प्रपोर्शनेट टू सरफेस एरियामध्ये काय इन्व्हॉल्व होतं तर इन दिस मेथड डोस इज कॅल्क्युलेटेड अकॉर्डिंगली टू सरफेस एरिया. इट इज द मोर सॅटिस्फॅक्टरी अँड अप्रोप्रिएट मेथड दॅन बेस्ड ऑन एज मेथड. पर्सेंटेज ऑफ अडल्ट डोस इज इक्वल टू surface area of child divided by surface area of adult into 100. In case of doses proportionate to body weight, Clark's formula is used to calculate the dose for the child according to body weight. Then Clark's formula काय include करतो तर dose for the child is equal to child's weight in kg divided by average adult weight into adult dose. Average adult weight into adult dose based on weight of child, which is much more accurate than either Young's or Fried rules. Then accumulation, route of administration, factors affecting. काय काय बघितलं आपण आज तर पोसोलॉजी, डेफिनेशन ऑफ पोसोलॉजी म्हणजे काय, त्यानंतर डोस काय असतो, फॅक्टर्स कोणते कोणते अफेक्ट करतात, तर त्यामध्ये 16 फॅक्टर्स, त्यामध्ये एज, सेक्स, बॉडी वेट, रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, ॲडिटिव्ह इफेक्ट, सिनर्जिझम म्हणजे काय, त्याचे कोणते कोणते एक्झाम्पल आहेत, रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, अकोमुलेशन, त्यानंतर क्लार्क्स रूल, त्यानंतर काय बघितलं आपण कॅल्क्युलेशन ऑफ डोसेस, त्यामध्ये डोसेस प्रपोर्शनेट टू एज, डोसेस प्रपोर्शनेट टू बॉडी वेट, डोसेस प्रपोर्शनेट टू सरफेस एरिया. इन दॅट यंग्स फॉर्म्युला, डिलिंग्स फॉर्म्युला, इन डोसेस प्रपोर्शनेट टू बॉडी वेट क्लार्क्स फॉर्म्युला, इन डोसेस प्रपोर्शनेट टू सरफेस एरिया is percentage of adult dose is equal to surface area of child divided by surface area of adult into 100. त्यानंतर presence of disease, environmental factor, time of administration, metabolic disturbance आणि Young's rule etc. After this we will see the veterinary doses. तर veterinary doses मध्ये काय काय येतं आणि veterinary डोस काय काय असतं ते बघू. veterinary dose, a practicing veterinary doses म्हणजे काय तर a practicing pharmacist is considered to be responsible for supplying correct doses in any type of prescription
Therefore, it is required that he should have complete knowledge of posology which pertains to animal medication. वेटरनरी डोसेस म्हणजे जे ॲनिमलला प्रिस्क्राईब केले जातात. पोसोलॉजी विच pertains to animal medication. A practicing pharmacist is considered to be responsible for कशासाठी रिस्पॉन्सिबल फॉर सप्लाइंग करेक्ट डोसेस, करेक्ट डोस सप्लाय करण्यासाठी. कोणते तर in any type of prescription, in any type of prescription. Therefore, it is required that he should have complete knowledge of posology with patient to animal medication. तर त्यामध्ये कोणते कोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात तर एज, बॉडी वेट अँड साईज, टाईम ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, एन्व्हायरमेंटल कंडिशन, हॅबिट, त्यानंतर रेट ऑफ एलिमिनेशन, द इफेक्ट ऑफ ड्रग, पर्पज ऑफ मेडिकेशन, स्पेसिस अँड कॅरेक्टर ऑफ ड्रग. काय काय फॅक्टर्स अफेक्ट करतात इन केस ऑफ डोस ऑफ ड्रग इन ॲनिमल्स तर एज, बॉडी वेट अँड साईज, सेक्स, टाईम ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, एन्व्हायरमेंटल कंडिशन, त्यानंतर रेट ऑफ एलिमिनेशन, इफेक्ट ऑफ ड्रग, स्पेसिस, कॅरेक्टर ऑफ ड्रग अँड पर्पज ऑफ मेडिकेशन. In case of sex, sex plays an important role while prescribing the dose for an animal. The female may require less dose than the male animal. तर काय होतं यामध्ये जे फिमेल मे रिक्वायर लेस डोस, मेलपेक्षा लागणारा डोस हा ॲज कम्पेअर टू फिमेलमध्ये हा कमी लागतो, लेस डोस दॅन दी मेल ॲनिमल्स. आणि इन केस ऑफ एज, young animal need less dose of the drug as compared to adult because young animal are more susceptible than adult. तर एजमध्ये काय असतं तर जो यंग ॲनिमल असतो त्याचा जो डोस असतो तो ॲज कम्पेअर टू अडल्ट हा मोर ससेप्टिबल दॅन अडल्ट्स, तो अडल्टपेक्षा कमी असतो. देन सेक्स प्लेज ॲन इम्पॉर्टंट रोल. तर मेलमध्ये डोसचं प्रमाण जास्त असतं आणि फिमेलमध्ये डोसचं प्रमाण कमी असते. त्यानंतर काय आहे बॉडी वेट. द डोस ऑफ द ड्रग इन केस ऑफ ॲनिमल डिपेंड्स ऑन देअर बॉडी वेट अँड साईज. तर बॉडी वेट डोस ऑफ ड्रग इन केस ऑफ ॲनिमल डिपेंड्स ऑन देअर बॉडी वेट अँड साईज. The size of animals varies according to its breeds. Example, in case of dogs, a dose which may be harmless for a heavy breed of dog may be dangerous to dogs of lighter breed. The dose of the drug in case of animals depends on their body weight and size. कशावर तर body weight and size. Then another is time of administration, route of administration, environmental condition. The atmospheric moisture, and temperature have a great influence on the tissues of the animal. In rainy season, when the climate is quite humid and hot, less dose is required than in the winter when climate is dry and cold. तर काय होतं एन्व्हायरमेंटल कंडिशन वेटरनरी डोसवर कसं अफेक्ट करतं तर जेव्हा ॲटमॉस्फिअर चेंज होतं, एन्व्हायरमेंटल कंडिशन चेंज होते, ॲटमॉस्फिअरमध्ये जेव्हा मॉइश्चर असतो अँड टेम्परेचर हॅव अन ग्रेट इन्फ्लुएन्स ऑन द टिश्यूज ऑफ द ॲनिमल्स. इन रेनी सीझन, पावसाळ्याच्या सीझनमध्ये काय होतं तर व्हेन द क्लायमेट इज क्वाईट ह्युमिड, आर्द्रतेचे प्रमाण, आणि जेव्हा हॉट असतं लेस डोस इज रिक्वायर्ड, त्यावेळेस काय होतं तर लेस डोसची गरज पडते.
दॅन इन विंटर. कशापेक्षा तर हिवाळ्याच्या कंडिशनपेक्षा. व्हेन क्लायमेट इज ड्राय अँड कोल्ड. जेव्हा हवामान हे कसं असणार तर ड्राय आणि कोल्ड. इन्व्हायरोन्मेंटल कंडिशन कशी अफेक्ट करते तर जेव्हा ते मॉइश्चर असते तर टेम्परेचर हॅव अ ग्रेट इन्फ्लुएन्स ऑन द टिश्यूज ऑफ द ॲनिमल इन रेनी सीझन वेन द क्लायमेट इज क्वाईट ह्युमिड अँड हॉट. त्यावेळेस काय होतं तर लेस डोस रिक्वायर्ड असतो ॲज कम्पेअर टू अनादर एन्व्हायरोन्मेंटल कंडिशन. तर काय काय बघितलं आपण. वेटरनरी डोसेस, त्यामध्ये त्याचे फॅक्टर एज, बॉडी वेट, साईज, सेक्स, टाईम ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, एन्व्हायरोन्मेंटल कंडिशन, हॅबिट, स्पेसिस एक्सेट्रा.